सुदिनी गायकवाड, आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन। तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। अंबरनाथ नगरपालिकेत भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करून शिंदे गटावर सत्ता रोखली। पालिकेतील सत्ता समीकरण बदलले असून शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागले। मुंबई विकास आघाडीने जाहीर केला 20% मोफत पाणी पुरवठा। काँग्रेससह मित्रपक्षांचे मुंबईकरांसाठी विकास आश्वासन। राज्यातील ग्रंथालय परिषदेची 16 वर्षांनंतर बैठक। ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सहकार्याची ग्वाही। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पावर लोह खनिज खाणीस मंजुरी। वाघांसह संवर्धनावर धोका निर्माण। कोरेगाव पार्क शासकीय जमीन प्रकरणात शीतल तेजवानीचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांनी फेटाळला। शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या रचनेत महत्त्वाची तीर्थक्षेत्रे वगळली जाणार। मार्गाची मूळ संकल्पना धोक्यात। पुण्यात हनी ट्रॅपद्वारे 17 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करून मृतदेह खेड शिवापूर परिसरात पुरला। 4 जणांना अटक तर 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर धावत्या खासगी बसला भीषण आग। चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडले। सांगलीत बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राणी मृत्युमुखी। नागरिकांमध्ये भीती पसरली असून बंदोबस्त व दिवसातील वीज पुरवठ्यासाठी मागणी बळावली। अमरावतीत रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाविरोधात कामगारांचे बेमुदत उपोषण। ग्रॅज्युएटी व वेतन कपातीवर नाराजी। महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये इथेच थांबूया। बघत रहा लोकवाहिनी मीडिया। नमस्कार।